रत्नागिरी नागपूर महामार्गाविरोधातील आंदोलनामुळे कोल्हापूर पोलिसांनी राजू शेट्टींना घेतलं ताब्यात। रत्नागिरी नागपूर महामार्गातील शेतजमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट मोबदला द्यावा आणि कृष्णा नदीवरील होणाऱ्या नवीन पुलामुळे उमळवाड, कोथळी, सांगली शहर, धामणी, समडोळी, कवठेपिरान, सांगलवाडी, हरिपूर, दानोळी, कवठेसार, हिंगणगाव, कुंभोज, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, किनी ते खोची या गावांना पुलाच्या भरावामुळे महापुराचा त्रास होणार आहे। कृष्णा नदीवर फक्त 6 पिलरचा पूल प्रस्तावित केलेला असून बाकी सर्व 3 किलोमीटर भराव होणार आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून राजू शेट्टींना त्यांच्या शिरोळे येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीत रास्तारोको आंदोलन करणार अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे। महायुती सरकारच्या एका लाडक्या आमदाराला वाचवण्यासाठी, त्या आमदाराची जमीन आणि त्याचं कॉलेज वाचवण्यासाठी लेआउट बदललेला आहे। आधीचा लेआउट बदलला, नंतर दुसरा टाकला जो सरकारी जमिनीतून जात होता, गायरांमधून जात होता, फॉरेस्टमधून जात होता। निमशिरगाव, जैनापूर, दानोळी या गावांच्या गायरांमधून जो रस्ता जाणार होता त्यामध्ये मध्येच आमदारांची कॉलेज आलं, वैयक्तिक जमीन आली आणि भूमी अधिग्रहण कायदा दुरुस्ती झाल्यानंतर जो मिळणारा मोबदला आहे तो तुटपुंजा मोबदला आहे आणि त्यामुळे आपल्या लाडक्या आमदाराचा तोटा होऊ नये म्हणून पुन्हा लेआउट बदलला। तो उतळ भागातून टाकला जिथं महापुराचं पाणी जास्त दिवस रेंगाळतं, म्हणजेच त्या ठिकाणी प्रचंड भरावा टाकावा लागणार आहे आणि तो भरावा लागल्यानंतर एका बाजूला एक लाडका आमदार वाचवत असताना अख्खी सांगली शहर पाण्यामध्ये जाणार आहे। मौजे डिग्रज, कसबे डिग्रज असेल, समडोळी असेल, कवठेपिरान असेल, दुधगाव असेल, खोचे असेल, भेंडवडे, लाटवडे, त्याचबरोबर इकडं कवठेसार, दानोळी, कोथळी, उमळवाड या सगळ्या गावांना प्रचंड मोठा पुराचा फटका बसणार आहे। आम्ही म्हणतोय की तुम्ही जो काय पूल बांधणार आहे त्या पुलाचं स्ट्रक्चर आम्हाला दाखवा, कारण जुलै महिन्यामध्ये जवळपास 4.5 लाख क्युसेक पाणी शिरोळ तालुक्यामध्ये येत असतं। त्या पाण्याचं जर का निर्गत व्यवस्थित झाले नाही तर पुराचा धोका आम्हाला बसतो, आम्हाला ते सोसावं लागतं आणि शिवाय शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल किमतीनं जायला लागलेल्या आहेत। शेतकऱ्यांनी रस्ता करायला विरोध केलेला नाही, पण आमच्या कवडीमोल किमतीनं जमिनी घेऊ नका एवढंच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्या शेतकऱ्यांचं समाधान करण्याच्या ऐवजी दडपशाही करून जर का सरकार हा प्रकल्प लादणार असेल तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली।